परंतु लोक माझ्याविषयी काय म्हणतात ಅನ್ನುವಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ಳೋದು ಬಹಳ ಅವಶ್ಯಕ. आणि हे प्रश्न आपल्याला फार मुख्य आहे. ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಆ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿ आणि येशू ख्रिस्तांना हा प्रश्न त्यांना विचारले. ಎರಡನೇ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ತನ್ನ ಶಿಷ್ಯರಿಗೆ ಕೇಳ್ತಾರೆ. ಏನಂತ ಕೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನೀವು ನನ್ನನ್ನು ಯಾರನ್ನುತ್ತೀರಿ? ಇದೊಂದು ಸ್ಪೆಷಲ್ ಕ್ವಶನ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. आणि दुसरा प्रश्न येशू ख्रिस्तांना शिष्याला विचारतो की तुम्ही माझ्याबद्दल तुम्ही काय म्हणता, मी कोण आहे? ಈ ಸ್ಪೆಷಲ್ ಪ್ರಶ್ನೆ, ಈ ಒಂದು ಪರ್ಸನಲ್ ಪ್ರಶ್ನೆ, ನೀವು ನನ್ನನ್ನು ಯಾರಂತೀರಿ? आणि व्यक्तिगत मध्ये तुम्ही मला काय म्हणता, तुम्ही मला. ಇಲ್ಲಿ ಬೇರೆ ಜನ ದೂರ ಇರೋರು, ದೂರದಿಂದ ನೋಡೋರು, ಅವ್ರು ಬೇರೆ ಹೇಳ್ಬೋದು. आणि इथं दुसरे लोक इकडे तिकडे पाहणारे काय तर त्यांनी म्हणतील. ಆದ್ರೆ ನೀವು ನನ್ನ ಜೊತೆ ಇದ್ದೀರಿ. आणि तुम्ही शिष्य असो, तुम्ही मला तुम्ही काय म्हणता विचारतो की तुम्ही माझ्याबद्दल मला तुम्ही काय म्हणता. ನೀವು ಪರ್ಸನಲ್ ಆಗಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಸಹೋದರಿ, ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಮಗು, ಒಬ್ಬೊಬ್ಬ ಯೌವನಸ್ಥರು, ಒಬ್ಬೊಬ್ಬ ತಾಯಿ, ನೀವು ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ನೋಡಿ ನೀವೇನಾಗ್ತೀರಿ? आणि तुम्ही व्यक्तिगत होऊन आई, बंधू, बहीण, लहान मंडळी ಹೇಗೇನು ಅಂತಾರೆ, ಕೆಲವರು ಮೋಶ ಅಂತಾರೆ, ಕೆಲವರು ಹೇಳ್ತಾನೆ ನೀನು ಜೀವವುಳ್ಳ ದೇವರ ಕುಮಾರನಾದ ಕ್ರಿಸ್ತನು ಎಂದು ಉತ್ತರ. आणि 12 शिष्यापैकी एक शिष्य म्हणजे पेत्र त्याने अशा प्रकारे म्हणत आहे की तू ख्रिस्त म्हटलेला जिवंत देवाचा पुत्र आहेस. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪೇತ್ರನು ಕೊಟ್ಟಂತ ಉತ್ತರ, आणि पेत्र दिलेला हा उत्तर, ಅದು ಸರಿಯಾದಂತ ಉತ್ತರ. आणि ते विशेष करून चांगले करेक्ट उत्तर आहे ते. ಅದು ಸಮಂಜಸವಾದಂತ ಉತ್ತರ. आणि तो त्या लोकांना सगळं